नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं नुकतीच जे आहे पशुसंवर्धन विभाग, पशु आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य औंध पुणे यांच्याकडून सरळ सेवेने भरावयाच्या पदांसाठी जाहिरात आलेली आहे. ही जी जाहिरात आहे ही महापरीक्षा.gov.in या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. या जाहिरातमध्ये पशुसंवर्धन विभाग जे आहे महाराष्ट्राचं यांच्यातील दोन प्रकारचे पद जे भरणार आहेत. यामध्ये जे पहिलं पद आहे ते आहे पशुसंवर्धन पर्यवेक्षक, गट क श्रेणीतलं हे पद आहे आणि या पदाचं जे ग्रेड पे आहे तो 5,200 ते 20,200 अशी वेतन श्रेणी आहे आणि याचं जे ग्रेड वेतन आहे ते 2,400 आहे. या पदाकरता जे आहे ते एकूण भरावाची पदसंख्या जी आहे ते 149 पदं जे आहेत ते भरावायचे आहेत. आणि याची जी संपूर्ण जाहिरात आहे ती महापरीक्षा.gov.com या वेबसाईटवर जाहिरात उपलब्ध आहे. तर आपण बघूया नेमकं या परीक्षेमध्ये या किती पदं भरायची आहेत. तर याच्यासाठी जो आरक्षणाचा जो तक्ता आहे तो खालीलप्रमाणे आहे. महिलांसाठी ज्या जागा आहेत त्या 149 पैकी जवळपास 45 जागा आहे आणि माजी सैनिकासाठी जे आहे ते 15% राखीव, महिलांसाठी 30% राखीव, माजी सैनिकासाठी आहेत 22 जागा, प्रकल्पग्रस्त जे आहेत 5% त्यांच्यासाठी 7 जागा, भूकंपग्रस्तासाठी 2% 2 जागा आहेत आणि खेळाडूसाठी जे आहेत त्या 5% आरक्षणानुसार अशा 7% जागा आहेत. अंशकालीन कर्मचारी 10%मध्ये आहेत 15 जागा आणि अनाथ जे 1% आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं त्याकरता आहे 1 जागा. सर्वसाधारण गटासाठी ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा आहेत 50 जागा आहेत आणि एकूण अशा टोटल 149 जागा ह्या भरायच्या आहेत. आणि यांच्यासाठी जे दिव्यांगासाठी काही पद आहेत त्यातले एकूण जे 5 पद आहेत ते दिव्यांगासाठी राखीव आहेत. त्या 5 पदामध्ये अस्थिव्यंग असलेले 2 पदं आणि कर्णबधिर असलेले 2 पदं असे हे कॅटेगरी आहेत. अशा ह्या प्रकारच्या जागा आहेत. तर यासाठी जर आता उभं जर आरक्षण बघितलं, जातीवाईज जर आरक्षण बघितलं आपण तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी म्हणजे SC समाजासाठी जे आहे ते एकही जागा नाही आहे आणि अनुसूचित जमातीसाठी 11 जागा आहेत. विमुक्त NT A गट जा त्यासाठी 2 जागा आहेत, NT B गटसाठी 6 जागा आहेत, NT क गटसाठी 3 जागा आहेत, NT ड गटसाठी साधारणतः 2 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी 1 जागा आहे आणि इतर मागास प्रवर्ग OBC साठी जे आहे त्या 57 जागा आहेत. ESBC साठी 24 जागा आहेत जो आता नुकताच नवीन प्रवर्ग तयार झाला त्यासाठी आणि EWS साठी 15 जागा आहेत. अराखीव जो गट आहे खुला म्हणजे ओपन गटासाठी फक्त 28 जागा आहेत. म्हणजे याचा जर सरासरी जर विचार केला तर या जाहिरातीमध्ये ज्या त्या इतर मागासवर्ग म्हणजे जे OBC गटासाठी ह्या 57 जागा असल्या आहेत. तर या आता ही जाहिरात आहे याचं आपण पुढे विश्लेषण बघूया. आणि दुसरं जे पदनाम आहे, दुसरं पदनाम आहे परिचर गट ड, वेतन श्रेणी याची 4,440 ते 7,440, ग्रेड पे जे आहे ते 1,300 रुपये आहे. याचं जे आहे ते नवीन 7व्या वेतन आयोगानुसार सर्व लागू झालेलं आहे, परंतु ह्या ज्या जाहिरात आहेत हे सर्व जुन्या वेतन श्रेणीनुसार दिलेल्या आहेत. तर यांना ज्या जागा भरायच्या आहेत एकूण जवळपास 600 जागा भरायच्या आहेत. त्यापैकी जे आहेत ते पुणे विभागासाठी 143 जागा भरायच्या आहेत. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपण व्यवस्थित पूर्णपणे पहा. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये हे जे परिचर आहे या पद आता आपण याची जागा बघूया. 143 मध्ये जर पाहिलं तर महिलांसाठी 43 आहेत, माजी सैनिक 20, प्रकल्पग्रस्त 6, भूकंपग्रस्त 2, खेळाडूसाठी 6, अंशकालीनसाठी 15 आणि अनाथासाठी इथे जागा नाही आहे. सर्वसाधारण इथे 52 जागा आहेत. जातीवाईज जर उभं आरक्षण जर आपण बघितलं तर अनुसूचित जातीसाठी 15 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 7 आहेत, विमुक्त जातीसाठी 7 आहेत, भटक्या ब साठी 7 आहेत आणि क गटासाठी मात्र 2 जागा आहेत आणि ड गटासाठी 7 जागा आहेत. SBC साठी 1 जागा आहे, OBC साठी इथे 24 जागा आहेत, ESBC साठी इथे 23 जागा जास्त जागा आहेत म्हणजे OBC इतके आहेत. EWS साठी सुद्धा 14 जागा आहेत आणि ओपन साठी ज्या म्हणजे खुल्या गटासाठी 36 जागा आहेत. अशा एकूण 143 जागा आहेत. तर आता आपण बघूया पुढचं जो विभाग आहे त्याच्यासाठी मुंबई विभागाकरता ज्या जागा आहेत एकूण 67 जागा आहेत. त्या 67 जागापैकी ज्या आहेत एकूण 6 जागा आहेत अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीसाठी आहेत 4 जागा, विमुक्त भटके जे जाती आहेत त्यांच्या अ गट त्यांच्यासाठी आहे 3 जागा, ब गटासाठी एकही जागा नाही आहे, क गटासाठी एकूण 3 जागा आहेत, ड गटासाठी जर सुद्धा एकही जागा नाही आहे, NT ड साठी 0 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 0 जागा आहे, OBC साठी एकूण 7 जागा आहेत, SBC साठी एकूण 11 जागा आहेत, नवीन जो गट झालेला आहे, EWS या गटासाठी 7 जागा आहेत आणि अराखीव खुल्या गटासाठी 26 जागा आहेत. अशा एकूण 67 जागा ह्या मुंबई विभागाकरता परिचर पदाच्या आहेत. या परिचर पदाकरता जे पात्रता आहे ते खाली दिलेली आहे, आपण त्याचं सुद्धा व्यवस्थित
बघूया. आता तिसरा जो विभाग आहे परिचय करता नाशिक विभाग आहे. या विभागाकरता 93 जागा जवळपास भरायच्या आहेत. 93 मध्ये जर बघायचे तर अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत, विमुक्त जातीसाठी 3 जागा आहेत, भटक्या जातीसाठी सुद्धा 2 जागा आहेत. भटक्या जमाती जे आहेत ते ब साठी 2 जागा आहेत. भटक्या जमाती क साठी 3 जागा आहेत. भटक्या जमाती ड साठी सुद्धा 3 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी भरपूर जागा, जवळपास 4 जागा आहेत. इथंच मागास प्रवर्गासाठी 29 जागा आहेत आणि ESBC साठी 15 जागा आहेत. EWS हा जो नवीन गट आहे याच्यासाठी 9 जागा आहेत आणि अराखीव जो खुला गट आहे याच्यासाठी 11 जागा आहेत. साधारणतः अशा एकूण ह्या 93 जागा आहेत. यापैकी ज्या सर्वात जास्त जागा आहेत त्या ESBC गटासाठी आहेत आणि खुल्या गटासाठी ह्या फक्त 11 जागा आहेत. आता पुढचा विभाग जो आहे तो औरंगाबाद विभाग. आपण त्याचा विभागने बघूया. औरंगाबाद विभागामध्ये जे एकूण ज्या जागा भरायची पदसंख्या आहे ती 87 आहे. मुंबईमध्ये 67 आहे, नाशिकमध्ये 93 आहेत. असे वेगवेगळे गट आहेत. त्यातला हा जो चौथा गट आहे औरंगाबाद विभाग, याच्याकरता आपण जागा बघूया. याच्यासाठी जे आहेत अनुसूचित जातीसाठी 5 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी सुद्धा 5 जागा आहेत, विजय अ गटसाठी 0 जागा आहे, भटक्या जमातीसाठी 2 जागा आहेत, क गटासाठी 2 जागा आहेत आणि ड गटासाठी सुद्धा 2 जागा आहेत, SBC साठी 2 जागा आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी जे आहेत त्या 87 पैकी 22 जागा आहेत आणि SBC साठी जो नवीन आहे त्यासाठी 8 जागा आहेत. या ठिकाणी EWS या गटासाठी 9 जागा आहेत. अराखीव जो गट आहे खुला त्यासाठी 30 जागा. असं एकूण हे 87 जागांचं हे विश्लेषण आहे. पुढचा जो विभाग आहे तो लातूर विभाग आहे. तर लातूर विभागासाठी जर जागाचं बघायचं म्हटलं तर लातूर विभागासाठी अनुसूचित जातीसाठी 5 जागा आहेत आणि जमातीसाठी फक्त 1 जागा आहेत. विमुक्त जे गट आहेत ते त्यांच्यासाठी अ गट जो आहे त्यांच्यासाठी 0 जागा आहेत. भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 2 जागा आहेत. अशा प्रकारच्या या जागा भरल्या जाणार आहेत. आणि भटक्या जमाती ड आहे त्यांच्यासाठी सुद्धा 0 जागा या ठिकाणी आहे. आणि विशेष मागास प्रवर्ग जो आहे तो SBC साठी 1 जागा भरण्यात येणार आहे. इतर मागास प्रवर्गासाठी फक्त इथे 6 जागा आहेत. एकूण 22 जागांपैकी फक्त 6 जागा आहेत लातूर विभागासाठी आणि SBC साठी 4 जागा आहेत. EWS या गटासाठी 2 जागा आहेत आणि खुल्या गटासाठी लातूर विभागात एकही जागा नाही आहे. आता पुढच्या जागा आहेत अमरावती विभागासाठी. बघायचं आपल्याला किती जागा आहेत. अमरावती विभागासाठी जर पाहायचं म्हटलं तर एकूण 69 पद जे आहेत ते भरायचे आहेत. ते 69 पदामध्ये जे आहेत ते अनुसूचित जातीसाठी 11 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 आहेत, विमुक्त भटक्या या गटासाठी 0 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी 3 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 4 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 3 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 1 जागा भरण्यात येणार आहे आणि इतर मागास प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 17 जागा आहेत. म्हणजे OBC साठी 17 जागा आहेत आणि SBC या गटासाठी जो मराठा गट आहे त्यांच्यासाठी 11 जागा आहेत. EWS यासाठी 7 जागा आहेत आणि राखीव जो खुला गट आहे या ठिकाणी 69 पैकी फक्त 7 जागा आहेत. म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त जागा जर पाहायचं म्हटलं तर 2 गटासाठी आहेत, इतर मागास प्रवर्ग आणि ESBC आणि तसंच अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी भरपूर जागा आहेत. आता पुढचा जो गट आहे, शेवटचा जो गट आहे तो नागपूर गट आहे. आता नागपूर गटासाठी बघूया आपण किती जागा आहेत. नागपूर गटासाठी जर आरक्षणाचा जर प्रकार बघितला तर अनुसूचित जातीसाठी एकूण 15 जागा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी फक्त 6 जागा आहेत. विमुक्त गट जो आहे तो ए गट साठी 3 जागा आहेत, ब गटासाठी NTB साठी आहेत 4 जागा, NTC साठी आहेत 5 जागा, NTD साठी आहेत 3 जागा. विशेष मागास प्रवर्गासाठी फक्त 1 जागा आहे आणि OBC साठी विशेष बाब म्हणजे 99 पैकी फक्त 12 जागा या ठिकाणी रिकाम्या आहेत. त्यामुळे इथे 12 जागा ह्या भरल्या जाणार आहेत. SBC साठी या गटाच्या ज्या आहेत त्या 16 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि ESW या गटाच्या ज्या आहेत त्या 10 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि अराखीव म्हणजे खुल्या गटासाठी या ठिकाणी एकूण सगळे आरक्षण सोडून हे 24 जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी महिलांसाठी 31 जागा असतील. अशा प्रकारचं मित्रांनो हे आरक्षण आहे. आपण या चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका आणि आपल्या जर सूचना काही कमेंट्स असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्याला या जी जाहिरातीची जी लिंक आहे ते कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा या परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तक यादी यासाठीचे जे सर्व व्हिडिओ आहेत त्यासाठी आपण या कृपा करून आपण या या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्याला वाटेल ते त्या प्रकारचे व्हिडिओ आपण सर्च करू शकता. मित्रांनो पूर्ण यांचा जे अधिकार आहे यांनी सगळं सांगितलंय की ह्या ज्या जागा आहेत त्या
31/12 पर्यंत ह्या भरावायच्या. त्यामुळे अशी यादी जी आहे ती आणि अंतिम निर्णय जो आहे तो हे आणि यांनी सांगितलं की हे जे अर्ज आहेत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. आता या पदासाठी जे आहे ते आपण जाहिरातप्रमाणे यांचे काय पात्रता आहेत ते बघूया. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी ज्यांचं वय आहे ते 18 ते 38 वर्ष आहे आणि पशुधन पर्यवेक्षक या उमेदवारासाठी जी शैक्षणिक पात्रता जी आहे ती उमेदवार फक्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वा वर्ग उत्तीर्ण झालेला असावा. आणि सोबत त्यांनी आणि म्हटलेलं आहे आणि त्यांच्याकडे जर अजून अशी पदवी पाहिजे की पशुधन संवर्धन आयुक्तालयाने चालवलेला किंवा जे आयुक्तालय आहे त्यांनी चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने जो चालवलेला अभ्यासक्रम आहे त्याची समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक परीक्षण अभ्यासक्रम आहे जो 2 वर्षाचा आहे तो त्यांनी उत्तीर्ण केलेला असावा. किंवा महाराष्ट्र राज्याचे तंत्र परीक्षक जे आहे त्यांनी समतुल्य विद्यापीठाने चालवलेला 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय म्हणजे तुम्ही जर डेअरीसाठी जर अभ्यास केला असेल तर तुम्ही सुद्धा यासाठी पात्र आहे. किंवा महाराष्ट्र शासनाचं जे मत्स्य विद्यापीठ आहे नागपूर यांच्या मार्फत चालवलेला जो दुग्ध व्यवसाय किंवा दुग्ध उत्पादन पदवी आहे त्याचा अभ्यासक्रम आपण उत्तीर्ण केलेला असावा. किंवा यांनी चौथी सुद्धा दिलेली आहे की तुमच्याकडे जे आहे ते संविधानिक कृषी विद्यापीठाची पदवी कृषी विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य जे आहे ते BVSC किंवा BVSC अँड ॲनिमल हजबंड्री अशी पदवी जर तुम्ही धारण केली असेल तरी सुद्धा आपल्याला याच्यासाठी आपण अर्ज करण्यास पात्र असू शकता. आता जे पुढचं पद आहे महत्त्वाचं पुढचं पद आहे परिचर. परिचर जे पद आहे त्या पदासाठी सुद्धा वयाची जी अट आहे ते 18 ते 38 वर्ष आहे आणि परिचर या पदासाठी उमेदवाराची जी शैक्षणिक अर्हता आहे ती खालीलप्रमाणे आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा SSC हा उत्तीर्ण झालेला असावा. फक्त त्यासाठी जे वय अट सांगितली आहे त्याने म्हणजे जो परिचर या गटासाठी उमेदवार जो आहे तो 10वा वर्ग पास हा झालेला असावा अशी अट आहे. आणि या दोन्ही पदासाठी जे आहे ते 18 ते 38 वर्ष यांचं जे वयाचं दिलेलं आहे. आता याने वयाची जी सवलत आहे त्याबद्दल जर पाहायचं म्हटलं तर उमेदवाराचं जे सर्वसाधारण गटासाठी 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीय गटासाठी 43 वर्ष हे उमेदवाराचं वय आहे. खेळाडू जरी असले तरी त्यांच्यासाठी 43 वर्ष आहे आणि अंशकालीन जर कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी 55 वर्ष ही अट आहे. आता संगणक अर्हते जर म्हटलं तर तुमच्याकडे जर MSCIT उत्तीर्ण हे होणे आवश्यक आहे. पण तरी जर आपल्याकडे जर तथापि शासन निर्णय क्रमांकानुसार माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक 86 प्रमाणपत्रापैकी आपल्याकडे कुठले एक प्रमाणपत्र असावं. याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे वेतन जे आहे ते 2400 रुपये. म्हणजे साधारणतः जर सांगायचं म्हणजे MPSC मधलं टॅक्स असिस्टंट किंवा लिपिक तलाठी यांचं जे पर्यवेक्षक जे आहे ते वेतन श्रेणी यांच्याकडे 2400 रुपये आहे. परिचर गटासाठी आहे 4,400 ते 7,440 रुपये. आता यांनी अटही सांगितलेले की महाराष्ट्रातला रहिवासी असावा. ठीक आहे. आता यांचा जो अभ्यासक्रम यांनी साधारणतः परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे की परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि याचा जो कालावधी आहे तो 90 मिनिटाचा असेल. आणि पशुधन सर्वेक्षक या गटासाठी तुम्हाला एकूण जवळपास 100 प्रश्न असतील आणि या 100 प्रश्नाकरता 90 मिनिटाचा कालावधी असेल आणि जी ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन असेल. परिचर या पदासाठी सुद्धा 100 प्रश्न असतील आणि याच्यासाठी कालावधी जो आहे तो 1 तासाचा असेल. आता पशुसंवर्धन या गटासाठी 100 प्रश्न आणि 90 मिनिटाचा कालावधी. याच्यासाठी इंग्रजी विषय असेल. इंग्रजी विषयासाठी जे फक्त 10 प्रश्न असतील. मराठी विषयासाठी 20 प्रश्न असतील. सामान्य ज्ञानासाठी 20 प्रश्न असतील. बुद्धिमत्ता चाचणीसाठी 10 प्रश्न असतील आणि पशुसंवर्धन जो त्या विषयाचा पेपर आहे त्या विषयासाठी 40 असे एकूण 40 प्रश्न हे असणार आहेत पशुसंवर्धन याच्यासाठी. तर मित्रांनो याच्यासाठी अभ्यासक्रम कसा करावा याच्यासाठी कुठले पुस्तक वापरावे आणि याचं अभ्यास नियोजन हे कसं करायचं याच्यासाठी मी व्हिडिओ स्पेशल बनवलेले आहेत. ते व्हिडिओ आपण खालील डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंकमध्ये दिलेले आहेत किंवा आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा हे व्हिडिओ आपण पाहू शकता की याच्यासाठी नेमके कुठले पुस्तक वापरायचे काय वापरायचे. ठीक आहे. पुढचा जो भाग आहे पुढची जो पद आहे ते परिचर या पदासाठी सुद्धा एकूण 100 प्रश्न हे असतील आणि याच्यासाठी सुद्धा 90 प्रश्नाचा कालावधी असेल. तर मित्रांनो याच्यासाठी सराव प्रश्न संच सुद्धा मी तयार करणार आहे. मागील परीक्षेतले आलेले प्रश्न सुद्धा आपल्याला घेणार आहे. आपण हे व्हिडिओ आणि या चॅनलला लाईक जर आतापर्यंत केलं नसेल सबस्क्राईब तर आपण नक्की करा. परिचर या पदासाठी जो आहे तो एकूण 100 प्रश्न असतील आणि 90 मिनिटे हा कालावधी असेल. या परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आपण आतापर्यंत जर ही परीक्षा दिली नसेल तर काही हरकत नाही. आपल्याला ऑनलाईन पद्धतीसाठी टेस्ट सिरीज सुद्धा फ्रीमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहे. त्याचे जे लिंक आहे त्या वेळोवेळी देत राहणार आहे.
याच्यासाठी इंग्रजी जे प्रश्न आहेत या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की 20 गुण आहेत. या ठिकाणी 20 गुणासाठी इंग्रजी असेल, मराठी हे जे आहे ते 30 गुणासाठी असेल, सामान्य ज्ञान 30 गुणासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी 30 गुणासाठी असेल. मित्रांनो, यात सांगायची गोष्ट म्हणजे की यातले जे सर्वात मुख्य मार्क्स आहेत सामान्य ज्ञान, या नेमकं या सामान्य ज्ञानासाठी कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्या पुस्तकातून अभ्यास करायचा हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी स्पेशल अभ्यासक्रम किंवा अभ्यास नियोजन असे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्यायचे आहेत. पुढचं याने सांगितलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. ही जी परीक्षा आहे वस्तुनिष्ठ असणार आहे, म्हणजे MCQ टाईपची असणार आहे, बहुपर्यायी असणार आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. आवश्यक आहेत. यांनी निगेटिव्ह वगैरे काही आहे का नाही असं काही सांगितलेलं नाही आहे. यांच्यामध्ये निगेटिव्ह परीक्षा नसणारच आहे. पशुसंवर्धन परीक्षेसाठी जे यांनी टॉपिक दिलेले आहेत, इंग्रजीचे हे टॉपिक दिलेले यांनी की 12वीचं स्टँडर्ड असणार आहे, म्हणजे जी लेवल आहे ते 12वीचे असणार आहे. यामध्ये सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड इत्यादी प्रकारचे वर्ड हे असणार आहेत. आणि मराठीसाठी सुद्धा यांनी टॉपिक दिलेले आहेत की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार असं यांनी सगळं दिलेलं आहे. टॉपिक तिसरा दिलेला आहे यांनी चालू घडामोडी, जागतिक तसे भारतातील इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, पर्यावरण असे यांनी टॉपिक दिले. आणि याचा जो दर्जा आहे तो 12 वर्गाचा दर्जा असणार आहे. पुढचा जो विषय दिला यांनी ॲनिमल हजबंड्री हा विषय दिला. याच्या साठी सुद्धा यांनी टॉपिक दिलेला आहे की ह्याचा जो टॉपिक आहे सांगितलेलं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, स्पेसिस अँड लाईव्ह स्टॉक, पॉप्युलेटरी इन इंडिया, व्हेरियस इंडिजियस ब्रीड्स ऑफ कॅटल्स यांनी म्हणजे वेगवेगळे प्रकार, शीप, गोट यांचं जे आहे ते अभ्यासक्रम दिलेला आहे. आता पुढचं जे पद आहे परिचर या पदासाठी यांचे काय यांनी सुद्धा अभ्यासक्रम दिलेला आहे की जो 10 गुणासाठी आहे. 10 गुण असणार आहेत इंग्रजीचे. त्याच्यासाठी यांनी सांगितलेलं आहे की सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, कॉमन व्होकॅब्युलरी, सायन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स, फ्रेज अँड देअर मिनिंग्स, कॉम्प्रेशन, पॅसेज. 12वीचा जो दर्जा मराठीचा सुद्धा यांनी अभ्यासक्रम सांगितलेला आहे. यामध्ये मराठी जे आहे ते 20 गुणा करता. त्यामध्ये जे आहे ते समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, वाक्प्रचार. याच्यासाठी मित्रांनो मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. अभ्यासक्रम कुठला आहे, कुठले पुस्तकं वाचायचे, आपण तो व्हिडिओ नक्की पाहायचा आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो चालू घडामोडीचा. यामध्ये जागतिक तसेच भारतातील, इथं लक्षात घ्यायचं की तुम्हाला जागतिक तसेच भारतातील इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, पर्यावरण याच्यासाठी सुद्धा आहे. मित्रांनो, पर्यावरणासाठी मी काही व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. आपण पर्यावरण म्हणून या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहायचे आहेत. परीक्षा शुल्क यांनी सांगितलेलं आहे की सदर जे आहे ते परीक्षा शुल्क आहे 300 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी, आणि राखीव प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. परिचरसाठी सुद्धा 300 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी म्हणजे मागास वर्गासाठी 150 रुपये आहे. परिचर जे शुल्क आहे ते ऑनलाईन तुम्हाला भरण्याची यांनी सुविधा करून दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे की महापरीक्षा.government.in ही वेबसाईट आहे. या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे आणि ही जी लिंक आहे ते आपल्याला ईमेल ID येईल, त्यानुसार ॲक्टिव्हेट असेल 2 दिवस, याचा लक्षात ठेवायचं आहे. आणि कृपा करून आपल्यास विनंती आहे की आपलं जे युजर नेम आणि पासवर्ड आहे ते आपण कुठंतरी लिहून ठेवायचं आहे. कारण की मी व्हिडिओ बनवत आहे, मला कितीतरी मुलांचे कमेंट्स येतात, सर पासवर्ड विसरलो, सर युजर नेम विसरलो सर. त्यामुळे आपण कृपा करून आपल्यास विनंती आहे की फॉर्म भरण्याच्या अगोदर आपण युजर नेम आणि पासवर्ड हे नक्की लिहायचं आहे. आपल्या फोटोची साईज सुद्धा यांनी सांगितलेली आहे की 20 बाय 60 पिक्सलची असावी. यानुसार ही साईज असायची आहे. आणि आपण फॉर्म भरल्यानंतर त्यापैकी कुठल्या तरी एका पदाची निवड करायची आहे. यांनी आपला जो उमेदवार यांनी आता मुख्य 12वा जो मुद्दा आहे की परीक्षा केंद्राबद्दल. आपल्याला नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्रातील 3 प्राधान्यक्रम आपण जे आहे ते निवडू शकतो. म्हणजे आपल्याला 3 परीक्षा केंद्रापैकी जे आहेत कुठला तरी एक परीक्षा केंद्र आपल्याला द्यायचं, म्हणजे 3 द्यायचे आहेत. त्यापैकी आपण जे आहे ते निवडू शकतो. त्यापैकी आपल्याला कुठलंही एक परीक्षा केंद्र आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. आणि यांनी सांगितलं आहे की जे आपला अर्ज आहे तो आपला परीक्षा पूर्ण होईपर्यंत आपल्या स्वतःजवळ आपला जो तो अर्ज आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे हे कुठल्याही क्षणी आपल्याला तो अर्ज हे मागवू शकतात.
यांनी सांगितलं की याच्यासाठी जे आहे ते परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादीची जी माहिती आहे ती वेळोवेळी जे हे पोर्टल आहे या पोर्टलला आपण जाहिरात मिळणार आहे, त्यामुळे आपण या पोर्टलकडे आपण वेळोवेळी भेट द्यायची आहे. आता निवड प्रक्रिया यांनी सांगितलं आहे की महापरीक्षा पोर्टलवर फक्त उमेदवाराची ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेले गुण दर्शवण्यात येतील. या पोर्टलवर गुणवत्ता यादी किंवा निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे की आपली जी यादी आहे ही या परीक्षा पोर्टलवर मिळणार नाही. ही जी यादी आहे यांचे अधिकृत जे पशुसंवर्धन विभाग आहे यांच्या वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे. उमेदवाराची अंतिम निवड ही ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण तसेच आरक्षण व कागदपत्राची पडताळणी यावर आधारित केली जाईल. एका स्थानासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण जर मिळाल्यास यांचा जो जुना नियम आहे त्यांच्यानुसार जी आहे ती निवड केली जाईल. यांनी विशेष सूचना दिलेली आहे खास की पशुसंवर्धक व परिचर गटातील अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना पशुसंवर्धन विभागाचे सेवा नियम व सेवा जे आहेत शर्ती त्या लागू असणार आहेत. यांनी सांगितलं की भविष्यभर जे निधी आहे तो लागू होणार नाही. यांच्या ज्या जवळपास भरपूर सारे आहेत. 6 महिन्याच्यात आपल्याला वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. आरक्षणाच्या बाबतीत यांनी खूप दिलेले आहेत. नॉन क्रिमिनल सादर करायचं आहे. त्यामुळे आपण ही जी जाहिरात आहे याची लिंक मी खाली देणार आहे, तिथून आपण ही जाहिरात व्यवस्थित पूर्ण डाउनलोड करून स्वतः पूर्ण वाचायची आहे. आरक्षण खेळाडूसाठी सुद्धा यांनी दिलेलं आहे. यांनी खेळाडूचे गट सुद्धा दिलेले आहे. राज्यस्तर अनाथांचे आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, अंशकालीन कर्मचारी आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, शासकीय कर्मचारी आरक्षण इत्यादी बद्दलचं जे आहे ते सर्व यांनी डिटेल्स दिलेले आहे. आपणास परत एकदा विनंती आहे की आपण सर्व जे जाहिरात आहे ते पूर्ण एकदा तपशीलवार वाचायचं आहे. कुठलीही परीक्षा द्यायच्या अगोदर आपण जी जाहिरात आहे ते तपशीलवार वाचणं हे अतिशय आवश्यक. अशी जी परीक्षा आहे 24/4/3 पासून ही जाहिरात चालू झालेली आहे आणि 24/3/2019 पर्यंत या जाहिरातचा अंतिम दिनांक आहे. आणि या जाहिरात परीक्षेचा जो दिनांक आहे तो महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. आपणला हा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आपणास जर काही प्रश्न असतील तर आपण ते कमेंट बॉक्समध्ये द्या. मी आपल्या प्रश्नाचं नक्की उत्तर देण्यास प्रयत्न करेल. धन्यवाद.